माझ्या मते हे जे आता राजकारण जे सगळं चाललेलं आहे सगळ्या पक्षांचं हेच जबाबदार आहे. कारण ह्यांचं स्वतःचंच आपापसामध्ये कोणत्याही चांगली गोष्ट करण्यासाठी कोणत्याही पक्षाचा आपापसामध्ये सहमती नसल्यामुळे सगळे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. म्हणजे कोणतंही चांगलं काम करायचं झालं तर सगळ्या पक्षांची सहमती हवी की आपण जे काम करतो ते लोकांसाठी करतो आहे, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी नाही. म्हणजे कचऱ्याचा प्रॉब्लेम, इन्क्रोचमेंटचा प्रॉब्लेम, फेरीवाल्यांचा प्रॉब्लेम आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहेत. आणि कोणी राजकारणी सोडवायला कॅपेबल नाहीत कारण ह्यांच्यात आपापसात एकमत नाही. म्हणून मुंबईमध्ये ज्या अनेक समस्या उद्भवल्या आहेत त्याच्यासाठी BMCनी लोकांचीसुद्धा मतं घ्यायला हवीत की यातनं चांगलं काही निर्माण होण्यासाठी बरेचसे लोक असे आहेत चांगली सजेशन देऊ शकतात. ती नुसती ऐकून घेऊन नाही, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करायला हवं. त्यांनी कुणाला वोट करायचा नागरिकांपुढे प्रश्न आहे. कारण मला वाटत नाही कोणी यातलं वोट केल्यानंतर ते पुढे ह्याचं 5 वर्ष काम करतील. त्यामुळे मुळात हा प्रश्न आहे की मला कळतं आहे सुशिक्षित नागरिकांनी वोटिंग करणं आपला अधिकार आहे, हक्क आहे, तो बजावला पाहिजे. तो पण बजावल्यानंतर 5 वर्ष पुढे काय, कुणाला मत द्यायचं. म्हणजे माझ्या मते अशी एक फोरम उभी राहिली पाहिजे ती कुठलाही पक्ष नाही तर फक्त आपल्याला लोकांसाठी चांगलं काम करायचं आहे, लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत.